सातारा जिल्ह्यातील मार्गिका समजून घेण्यासाठी 3 म म्हणजे माळशिरस, म्हसवड आणि मायणी हे 3 म म्हणजे 3 गावं लक्षात ठेवा. आणि आपण पाहू शकता माळशिरस ते म्हसवड रस्त्यावरती इथं पहिलं क्रॉसिंग आहे, इथून प्रवेश करतोय तो. परत असाच इकडं मानगंगेला ओलांडून इथं दहिवडी रस्त्यावरती म्हसवड दहिवडीवरती इथं क्रॉसिंग होत आहे. त्यानंतर असाच पुढं सरसावत तो या ठिकाणी मायणी म्हसवड मायणी रस्त्याला ओलांडत आहे आणि पुढे तो सातारा जिल्ह्यातून बाहेर पडून इथं टेंबू प्रकल्प जो आहे पाटील माळा ते वलखड रोडला, तर इथं थोडंसं पुढं सरकून या ठिकाणी प्रस्तावित पुणे बंगळुरू म्हणजे मुंबई बेंगलोर वाया पुणे या एक्सप्रेसवेला इथं चौफुली तयार करत आहे, संगम निर्माण करत आहे. मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, इंडियन एक्सप्रेसवेज या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक एकंदरीतच 7/12 धारकांच्या प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचे काम गेले 4.25-4.5 वर्ष करत आहे. त्याला कारण आहे की अशाच परिस्थितीत परांडा तालुक्यातील आमच्या जवळा निजामुद्दीन तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथून 2 समुद्रांना जोडणारा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा प्रस्तावित करण्यात आलेला होता आणि त्याच ठोकताळ्यावरती अंदाजपत्रकावरती आपण सांगितल्याप्रमाणे अधिग्रहणाचं काम सुरू झालेलं आहे. तर आशा करतो की या सातारा जिल्ह्यात 12,500 एकरमध्ये UK गव्हर्नमेंटच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रियल नोड